हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। कधी कधी आपल्याला भरपूर खूप पदार्थ करायचा, पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो। असं वाटतं पटकन काहीतरी करूया, वन डिश मील। त्याच्यापैकी एक पदार्थ आपण करू शकतो, तो म्हणजे चिकन खिमा। चिकन खिमा बनवला, बाहेरनं पाव आणले की झालं काम। अगदी सोपा, पटकन करता येण्यासारखा चिकन खिमा कसं करायचा ते आपण आता पाहूया। चिकन खिमा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मिन्स चिकन, म्हणजे अतिशय बारीक बारीक चिरलेलं। अर्धा किलो चिकन मी घेतलं इथे। तुम्ही हे डायरेक्ट मिन्स चिकन मिळतं बाजारात, तेही घेऊ शकता, किंवा बोनलेस चिकन आणून त्याचे बारीक बारीक तुकडेही करू शकता, किंवा अगदी बारीक पाहिजे असेल तर पटकन मिक्सरला फिरवून घेऊ शकता। पण लक्षात ठेवा की मिक्सर अगदी पटकन फिरवायचा आहे, खूप बारीक नाही, तर त्याचा अगदी लगदा होईल। तर अर्धा किलो मिन्स चिकन, 1 टेबलस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 2 मिरच्या, 1 दालचिनीचा मोठा तुकडा आणि 1 तमालपत्र। सर्वात प्रथम आपण कांदा टोमॅटो कापून घेऊया। आपण चिकन मिन्स्ड म्हणजे एकदम बारीक करून घेतलं आहे खिमासाठी, त्याच्यामुळे आपल्याला कांदा टोमॅटो पण एकदम बारीक कापून घ्यायचा आहे, शक्य तेवढा बारीक। आपल्याला कांदा अगदी बारीक कापायचा आहे, म्हणून पहिले मी इथून असा एक कट देते। जितका तुम्ही कांदा टोमॅटो बारीक चिराल तितका तो त्याच्यात छान मिळून येईल, एकजीव होईल। या पद्धतीने आपण सगळा कांदा चिरून घेऊया। कांदा कापून झालाय, आता आपण टोमॅटो बारीक चिरून घेऊया। तुम्हाला वाटलं तर तुम्ही बाजारातनं टोमॅटो प्युरी पण आणू शकता, ती वापरू शकता, किंवा घरात सुद्धा तुम्ही टोमॅटो थोडासा मिक्सरमध्ये पटकन फिरवून टोमॅटो प्युरी बनवून घेऊ शकता। पण मी सहसा कापूनच घेते। हा टोमॅटो मोठा होता म्हणून मी थोडासा तुकडा वगळून ठेवते। मला वाटतं एवढा टोमॅटो आपल्याला पुरेल। तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार प्रमाण कांदा टोमॅटोचं थोडं कमी जास्त करू शकता, कारण चिकनमध्ये चिकनची चव लागायला पाहिजे। कांदा टोमॅटो जास्त लागून चालणार नाही ना। मला वाटतं एवढा टोमॅटो आपल्याला पुरेसा आहे। आता आपण ही मिरची चिरून घेऊया। दालचिनीचा तुकडा खूप मोठा आहे, तो मी थोडासा तोडून घेते। तमालपत्र हे जरा मोठं आहे म्हणून त्याचे 2 तुकडे करून घेते। आता आपण चिकन फोडणीला टाकू। इथे कढईत मी तेल तापत ठेवलेलं, तेल चांगलं तापलंय। सर्वात प्रथम आपण याच्यात कांदा घालूया।
थोडासा परतून घेऊया लालसर गुलाबी होईपर्यंत. तेल चांगलं तापलं होतं त्याच्यामुळे बघा आपला कांदा लगेच गुलाबीसर झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण थोडंसं परतून घेऊया. आलं लसूण पण चांगलं परतलं गेलं आहे. आता आपण हिरवी मिरची टाकूया, तमालपत्र आणि दालचिनी. सगळं छान परतलं गेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. आपले सगळे मसाले छान परतून झालेत. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालूया. थोडंसं परतून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. गरम मसाला आणि लाल तिखट म्हणजे मिरची पावडर. परत एकदा हे सगळं मिश्रण नीट मिक्स करून घेऊया. आता हे सगळं खूप घट्ट झालं आहे. आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालावं लागेल. तिखट घालताना पण जरा बेतानेच घाला, कारण आपण हिरवी मिरची वापरली आहे, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट या सगळ्याचा पण तिखटपणा असतो. आणि मी एव्हरेस्टचं काश्मीरी लाल वापरलं आहे. त्याचा रंग छान लाल येतो पण तिखटपणा खूप जास्त नसतो. त्यांचं जे तिखा लाल असतं ते खूप जास्त जहाल असतं. ते वापरलं तर ते अजून कमी प्रमाणात घ्या. आपल्याला अजून थोडं पाणी घालावं लागेल कारण ते शिजायलाही लागेल चिकन. वा, मस्त सुरेख सगळ्याचा घमघमाट सुटलेला आहे. छान मसाल्यांचा वास येतो आहे. 1-2 मिनटं गॅस फुल ठेवून मी याला चांगली उकळी आणते आणि मग गॅस बारीक ठेवून आपण हे शिजत ठेवूया. तुम्ही चिकन किमा पावाबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता. तर तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घाला. हे बघा पाण्याला छान उकळी आली आहे. आता मी गॅस कमी करते आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण सुमारे 10 मिनटं हे शिजवून घेऊया. आपल्याला चिकन शिजायला ठेवून जवळजवळ 10 ते 12 मिनटं झाली आहेत. बघूया शिजलं आहे का.
ऑलरेडी मिन्स चिकन होतं. वा वा वा, कसा सुरेख लाल रंग आला आहे बघा. मी जरा पातळ केलं आहे कारण पावाशी खायला एकदम घट्ट आम्हाला आवडत नाही. आता आपण ह्याच्यावरती मस्तपैकी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गॅस बंद करूया आणि गरमागरम चिकन किमा खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत राहा शीतल स्पेशल.